वयाच्या 60व्या वर्षी मी घामाने भिजलेल्या भाकरी भाजायचे, तर माझी सून 20 अंश एसी तापमानात सोप्यावर आराम करायची. काम मी करायचे, पण संध्याकाळी मात्र माझ्या मुलासमोर ती पाठदुखी असल्याचे नाटक करायची आणि सहानुभूती मिळवायची. एके दिवशी जेव्हा मी माझ्या मुलाला माझे जळालेले मनगट दाखवण्याचे धाडस केले, तेव्हा माझ्या सुनेने अशी युक्ती केली की मीच गुन्हेगार झाली. पण नंतर माझ्या मुलाने असा निर्णय घेतला की सर्वांना धक्का बसला. दुपारचे 2:45 वाजले होते. जेवणाची खोली आणि इस्त्री करण्याचे ठिकाण. कौशल्यजीने थरथरत्या हाताने शेवटची भाकरी भाजली होती. तिच्या पापण्यांवरून घामाचे थेंब टपकत होते आणि चष्मेच्या काचेवर पडत होते, त्यामुळे त्यांना अस्पष्ट दिसत होते. तिने तिच्या साडीच्या पदराने चष्मा पुसला आणि प्लेट लावल्या. प्लेट घेऊन ती ड्रॉइंग रूमकडे निघाली. स्वयंपाकघरातून बाहेर पडताच एसी मधून येणाऱ्या थंड हवेने तिच्या शरीराला स्पर्श केला, ज्यामुळे क्षणभर ती थरथर कापली. हे तिच्यासाठी आरामदायी नव्हते, उलट तिच्या आजारी शरीराला धक्का होता. कौशल्याजी थरथरत्या आवाजात म्हणतात, "सुनबाई, चल जेवण करून घे. डाळ थोडी गरम आहे. काळजी घे." सोनमने फोन बाजूला ठेवला आणि प्लेटकडे पाहिले. तिने एक चावा घेतला आणि रडक्या चेहऱ्याने प्लेट परत टेबलावर सरकवली आणि चिडून म्हणाली, "आई, या डाळीत मीठ खूप कमी आहे. मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की माझा रक्तदाब कमी आहे. तुम्हाला मी बेशुद्ध पडावे असे वाटते का? ही भाकरी, ती बाजूला जळाली आहे. मी आता जळालेली भाकरी खावी का?" कौशल्याजींचे हृदय धडधडत होते. ती मीठ घेऊन येण्यासाठी मागे वळली, पण चक्कर आल्याने ती जवळच्याच खुर्चीवर टेकली. नंतर म्हणाली, "बाळा, गॅसची ज्वाला खूप जास्त होती आणि मलाही थोडं अस्पष्ट दिसत होते, म्हणून कदाचित ते लक्षात आले नाही. मी दुसरी घेऊन येते." पण सोनम लगेच हाताचा इशारा करून तिला थांबवते आणि म्हणते, "असू द्या आत्ता. तसेही आता माझी भूक मरलेली आहे. तुम्ही जाऊन माझी निळी साडी इस्त्री करा. मला 4 वाजता निघायचे आहे." आणि आत्ता 3 वाजले आहेत. आणि ऐका, साडी शिफॉनची आहे. जर ती थोडीशी जळाली तर लक्षात ठेवा, माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. सोनमने टीव्हीचा आवाज वाढवला आणि पुन्हा झोपली. दुपारी 3 वाजले होते. घरातील एक कोपरा जिथे इस्त्रीचा टेबल ठेवला आहे. कौशल्याजीने जेवण केले नव्हते. तिचा घसा कोरडा पडला होता, पण तिला तिच्या सुनेनं सांगितल्याप्रमाणे करावं लागलं. तिने जड लोखंडी इस्त्रीची पिन लावली. तिचे सांधे एवढे दुखत होते की तिला ते असह्य झाले होते. तिला उभे राहता येत नव्हते, पण लोखंडी टेबल उंच होते म्हणून तिला उभे राहावे लागले. इस्त्री गरम झाली. तिच्या वाफेमुळे कौशल्याजी पुन्हा घामाने भिजल्या होत्या. त्या मनातच म्हणतात, "हे देवा, एवढी साडी इस्त्री होऊ दे, मग मी एक ग्लास पाणी पिऊन जमिनीवरच झोपेन." तिचे हात थरथरत होते. तिने साडीचा पदर इस्त्री करण्यासाठी उचलताच अशक्तपणामुळे तिच्या हातातून इस्त्री निसटली आणि तिच्या मनगटावर आदळली. इस्त्री मनगटावर आदळताच कौशल्याजींच्या तोंडून "अगं आई" अशी एक मंद किंकाळी बाहेर आली आणि साडी जमिनीवर पडली. तिच्या मनगटावर लाल रंगाचे डाग होते. त्वचा जळली होती. ती इतकी तीव्र होती की तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिचा आवाज ऐकून सोनम तिथे आली. तिला कौशल्याजींचा जळालेला हात दिसला नाही, तर जमिनीवर पडलेली तिची साडी दिसली. मग लगेच सोनम ओरडत म्हणाली, "हे काय केलं तुम्ही? माझी 10,000 रुपयांची साडी जमिनीवर फेकलीस?"
एक तर फरशी नीट पुसलीही नाहीये आणि तुम्ही साडी त्यावर टाकलीस. तुम्ही हे सगळं मुद्दाम करतेस ना, मी पार्टीला जाऊ नये म्हणून. कौशल्याजीने दुसऱ्या हाताने तिचे जळणारे मनगट धरले. वेदनेने तिचा चेहरा फिकट पडला होता. कौशल्याजी रडत म्हणाल्या, बाळा, माझा हात जळाला आहे. इस्त्री भाजली. सोनमने क्षणभर तिचा हात तिच्याकडे पाहिले आणि कठोर आवाजात म्हणाली, मग तुझं लक्ष कुठे असते? म्हातारपणात तुझे मनही तुझी काळजी करू लागले आहे का? जा आणि थोडे क्रीम लाव. पण त्याआधी ही साडी इस्त्री कर. नाटक करून काम टाळण्याचा प्रयत्न करू नकोस. असं म्हणत सोनम पाय आपटून निघून गेली. कौशल्या जमिनीवर खाली बसली. तिचे धाडस खचले होते. तिच्या शरीरात जीव नव्हता. तिच्या आत्म्यात स्वाभिमान उरला नव्हता. तिने थरथरत्या बोटांनी तिच्या जळालेल्या हातावर फुंकर मारली आणि भिंतीला टेकून उभी राहण्याचा प्रयत्न केला. तिचे स्वतःचे जेवण स्वयंपाकघरात थंड पडले होते आणि इथे तिच्या सुनेची साडी इस्त्री होण्याची वाट पाहत होती. तेवढ्यात बाहेरून गाडीचा हॉर्न वाजला. सोनमची किटी पार्टीची मैत्रीण तिला घ्यायला आली होती. सोनम धावत आत आली. सोनम म्हणाली, चल बाजूला हो. तुला साडीही इस्त्री करता येत नाही. तू मला उशीर केलास. ती कौशल्याला म्हणाली. तिने तिच्या हातातून साडी, जी पूर्णपणे इस्त्री केलेलीही नव्हती, ती हिसकावून घेतली आणि बाजूला ढकलले. कौशल्याचा तोल गेला आणि ती गुडघ्यावर पडली. सोनमने मागे वळून पाहिलेही नाही. तिने पटकन साडी नेसली, परफ्यूम स्प्रे केला आणि निघताना म्हणाली, आज संध्याकाळी जेवणासाठी काहीतरी हलके बनवा. मी बाहेर जेवून येणार आहे. आणि हो, कृपया हे विस्कटलेले कपडे घडी घालून ठेवा. असे म्हणून तिने दार जोरात बंद केले. घरात शांतता पसरली. त्या मोठ्या आलिशान घरात फक्त कौशल्याच्या रडण्याचा मंद आवाज ऐकू येत होता. जिथे एसीची थंड हवा होती, पण नात्यांचा उबदारपणा संपला होता, ते भव्य ड्रायव्हिंग रूम जिथे लाखो किमतीचा झुंबर होतं. कौशल्याला इटालियन संगमरवरी फरशी एखाद्या स्मशानभूमीसारखी वाटत होती. ती अजूनही जमिनीवर गुडघे टेकून बसली होती. सोनमच्या धक्कामुळे तिच्या गुडघ्याला झालेली दुखापत अजूनही ती सहन करत होती. पण तिच्या मनगटांवर जळजळ होत होती. जिथे गरम लोखंडाने त्याची त्वचा जळून खाक झाली होती, ती आणखीनच भयानक होती. कौशल्या हाताच्या मुठी जमिनीवर आवळत, अरे गोविंद, मी हा दिवस पाहण्याची वाट पाहत होते का? काय हाच तो दिवस होता जेव्हा मी मुलासाठी प्रार्थना केली होती. तिचा आवाज तिच्या घशातच दाबला गेला. थरथरत्या हाताने तिने तिच्या साडीचा पदर उचलला आणि चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तिच्या रडण्याचा आवाज बाहेर ऐकू येऊ नये. जर शेजाऱ्यांनी ते ऐकले तर तिच्या मुलाला लाज वाटेल. या संस्कारांनी तिला या सर्व काळात शांत ठेवले होते. तिच्या गालावरील सुरकुत्यांमधून आणि जमिनीवर अश्रू टपकत होते. कौशल्याजींनी ज्या घराचा पाया रचला, ज्या मुलाला मी माझ्या हृदयाशी धरून वाढवले, आज त्याच घरात मी नको असलेल्या कचऱ्यासारखी झाली आहे. सून म्हणते की मी नाटक करते. तिने तिच्या जळालेल्या मनगटाकडे पाहिले. त्यावर लाल मांस दिसत होते आणि फोड येत होते. जळजळ इतकी तीव्र होती की जणू काही त्यावर गरम निखारे ठेवले आहेत असे वाटले. तिने जवळच्या पाण्याच्या भांड्यातून थोडे थंड पाणी तिच्या मनगटावर ओतले. तिचे हृदय धडधडत होते.
तिला चक्कर येऊ लागली होती. सकाळी फक्त चहा घेतल्यामुळे तिच्या पोटात कावळे ओरडत होते. तिची नजर जेवणाच्या टेबलावर पडली, जिथे तिचे जेवण थंड झाले होते, पण खाण्याची इच्छा मरून गेली होती. मग तिने घड्याळाकडे पाहिले. 3:45 वाजले होते. तिला सोनमचा हुकूम आठवला. आज संध्याकाळी जेवणासाठी काहीतरी हलके बनवा आणि घाण साफ करा. कौशल्याने तिचे अश्रू पुसले. जर संध्याकाळी जेवण तयार नसेल तर रात्री पुन्हा त्रास होईल. आदित्य अस्वस्थ होईल. नाही, मला उठावे लागेल. हात जळालेली 60 वर्षांची आई ती थरथर कापत होती आणि तिचे हृदय दुखत होते. पुन्हा एकदा तिने तिचा थकवा आणि वेदना तिच्या पत्रामध्ये गुंडाळल्या आणि स्वयंपाक घराकडे धाव घेतली, जे आता तिच्यासाठी तुरुंगापेक्षा कमी नव्हते. हॉलमध्ये फक्त शांतता होती. कदाचित घर ओरडून सांगत होते की घराच्या भिंती मजबूत आहेत, पण घरात माणुसकी नाही. संध्याकाळचे 7 वाजले होते. सूर्य मावळला होता आणि घरातील दिवे चालू होते. संध्याकाळी 7:10 अलार्म वाजला. आदित्यची कामावरून परतण्याची वेळ झाली होती. सोप्यावर झोपलेली सोनम अचानक विजेच्या वेगाने उभी राहिली. एखाद्या अभिनेत्रीने कॅमेरा चालू होताच तिची भूमिका बदलल्यासारखे तिचे भाव बदलले. ती घाईघाईने स्वयंपाकघरात गेली. तिथे दिवसभराच्या कठोर परिश्रमानंतर कौशल्याजी पहिल्यांदाच प्लास्टिकच्या खुर्चीवर बसली होती. तिने तिची पाठ सरळही केली नव्हती तेव्हा सोनमची सावली तिच्यावर पडली. सोनम कुजबुजत म्हणाली, पण कठोरपणे म्हणाली, आई उठा आत्ताच, आदित्यच्या गाडीचा आवाज येईल. कौशल्याजी घाईघाईने उभा राहून, हो हो बाळा, मी फक्त पाण्याच्या बाटल्या भरून फ्रीजमध्ये ठेवत होते. तेवढ्यात सोनमने तिच्या हातातून बाटली हिसकावून स्लॅबवर ठेवली. अरे, हे सगळं सोड. तू शांतपणे तुझ्या खोलीत जा आणि पुढच्या 1 तासासाठी बाहेर आलीस तर सावध राहा. कौशल्याजी आश्चर्यचकित होऊन, बाळा, मला आदित्यला पाणी तरी देऊ दे आणि मी खोटे का बोलू? मी आज सर्व काम केले आहे. सोनमच्या डोळ्यात एक क्रूर चमक आली. ती कौशल्याजींच्या अगदी जवळ येऊन धमकी देत म्हणाली, तुझं तोंड खूपच चालतंय. जर तू आदित्यला घरातील सर्व काम तू केले आहेस हे सांगितलेस तर मी उद्यापासून तुझ्या सर्व महागड्या थायरॉइड आणि रक्तदाबाची औषध बंद करेन. तू अंथरुणावर पडून त्रास सहन करशील. तुला समजलं का? कौशल्याजींचे हृदय पिळवटून गेले. आजारपण आणि असहाय्यतेमुळे ती इतकी कमकुवत झाली होती की आता तिची औषधे बंद करण्याची भीती मृत्यूपेक्षा जास्त होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिचे ओठ अजूनही बंद होते. तिला धक्का बसला. डोके झुकवून ती चोरासारखी तिच्याच घराच्या एका कोपऱ्याच्या खोलीत शिरली. तिची सासू आत जाताच सोनमचे नाटक सुरू झाले. तिने पहिले काम केले ते म्हणजे तिच्या गळ्यात एक घाणेरडा स्वयंपाकघरात अडकवलेला ॲप्रन बांधला. तिने तिचे रेशमी केसांचा अंबाडा घातला आणि ते घाणेरडे दिसावे म्हणून मुद्दाम काही केस तिच्या चेहऱ्यावर पडू दिले. तिने स्वयंपाकघरातील काउंटरवरील स्वच्छ पिठाच्या डब्यात हात घातला आणि थोडे पीठ बाहेर काढले. तिने तिच्या गालावर आणि कपाळावर थोडे कोरडे पीठ लावले. ती सिंक जवळ गेली आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले, ज्यामुळे ती घामाने भिजलेली दिसत होती. स्वच्छ स्वयंपाकघरातील प्लॅटफॉर्मवर मुद्दाम भाज्या कापल्या पसरल्या. आता स्वयंपाकघरात जणू काही युद्ध सुरू झाले आहे असे वाटत होते. सोनम ड्रॉइंग रूममध्ये आली.
आणि खोली उबदार वाटावी म्हणून तिने पंखा बंद केला. ती सोप्यावर बसली. एका हाताने तिने तिचे डोके धरले आणि खोल श्वास घेऊ लागली. कौशल्याजी दाराच्या मागून पाहत होत्या. तिच्या वृद्ध डोळ्यांनी तिच्या दिवसभराच्या कष्टाचे फळ कसे मिळाले ते पाहिले. त्यांच्या सुनेनं क्षणार्धात श्रेय घेण्याचं एक ढोंग रचलं. तिला बोलायचं होतं, ओरडायचं होतं, पण औषधाच्या भीतीने तिचा घसा बसला होता. मग टिंगटॉंग दारावरची बेल वाजली. सोनमच्या चेहऱ्यावर आता थकवा दिसत नव्हता, तर तिने गरीब असहाय्य स्त्रीचा मुखवटा घातला होता. अडखळल्याचे नाटक करत ती दाराकडे गेली. दार उघडले. आदित्य तिथेच उभा होता, त्याचा टाय सैल करत. आदित्य म्हणाला, अरे बाळा, शुभ संध्याकाळ. सोनमने काहीही उत्तर दिले नाही. फक्त एक मंद वेदनादायक हास्य दिले आणि दाराच्या चौकटीला झुकली. तिचा श्वास जड झाला होता. ती चालत होती. सोनम श्वास घेत तुटलेल्या आवाजात, शुभ संध्याकाळ. आदित्य, तू आलास का? अरे, मला बॅग दे. तिने थरथरत्या हाताने बॅग घेण्याचा प्रयत्न केला. आदित्यने लगेच तिचा हात धरला. त्याची नजर सोनमच्या विस्कटलेल्या केसांवर पडली. तिच्या कपाळावर घाम आणि तिच्या ॲप्रनवर पिठाचा माखलेला भाग. आदित्यचे हास्य गायब झाले. आदित्य म्हणाला, सोनम, थांब. तुझ्याकडे बॅग आहे, ती ठेव आणि मला सांग, तू इतकी थकलेली का दिसतेस? तुला काय झालं? तुला बरं वाटत ना? सोनम हळूच सोफ्याजवळ गेली आणि जोरात खाली पडली. जणू काही तिच्यात उभे राहण्याची ताकदच राहिली नाही. तिने दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक भाव उमटला. अगदी कौशल्या खऱ्या आयुष्यात जशी करत होती तशीच. सोनमने तिचे खोटे अश्रू पुसले आणि म्हणाली, मी तुला काय सांगू आदित्य, आजचा दिवस खूपच कष्टाचा होता. सकाळपासून मला 1 मिनिटही बसता आले नाही. फक्त 1 मिनिट. मी नाश्ता बनवला, नंतर संपूर्ण घर झाडून पुसले, नंतर दुपारचे जेवण केले, नंतर कपडे धुतले, नंतर इस्त्री केली आणि आता रात्रीचे जेवण. माझी पाठ जणू काही ते फुटणार आहे. आदित्यने पटकन पाण्याचा ग्लास उचलला आणि सोनमला प्यायला दिला. सोनमने ते पाणी जसं काही ती काम करून थकून असल्यासारखे प्यायले. आदित्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला, एकटी? तू हे सगळं एकटी करत होतीस? पण आई घरी होती ना, तिने तुला मदत केली नाही का? सोनमने टेबलावर ग्लास ठेवला आणि एक खोटा उसासा टाकला. तिने स्वयंपाकघराकडे आणि नंतर तिच्या आईच्या बंद खोलीकडे इशारा केला. सोनम तिच्या आवाजात असहाय्यतेचे नाटक करत म्हणाली, आई, चल. आदित्य, तू यात एवढा मोठा विषय का काढत आहेस? तुला माहिती आहे, म्हातारपणात शरीर साथ देत नाही. ती सकाळ पराठे खाते आणि नंतर तिच्या खोलीत झोपून राहते. मी तिला उठवत नाही, कारण ती म्हातारी आहे असे मला वाटते, म्हणून मी तिला आराम करू देते. आदित्य, मी संपूर्ण घर एकटीने सांभाळते. मला वाटले की मी ते करू शकेन, पण बघ. सोनमने तिचा हात पुढे केला. तिच्या तळहातावर एक खूप जुना लहानसा वर्ण होता, पण तिने तो आजच भाजल्याचा सांगितला. माझा हात बघ. तुझ्या आईसाठी भाकरी बनवताना कसे भाजले हे मला कळलेच नाही. त्याच वेळी बंद खोलीत कौशल्याची तिच्या खऱ्या जळालेल्या मनगटावर टूथपेस्ट लावत होती. साडी इस्त्री करताना तिने स्वतःला भाजून घेतले होते. त्या जळजळीमुळे तिला त्रास होत होता.
पण बाहेर तिच्या मुलाचे बोलणे ऐकून होणारे दुःख तिच्या शारीरिक जखमेपेक्षा जास्त होते. आदित्यचा चेहरा पडला होता. त्याला त्याच्या पत्नीची काळजी घ्यावी लागली. तिचा त्याग पाहून त्याला तिच्याबद्दल दया आली आणि त्याच्या आईच्या आरामाबद्दल राग आला. त्याला वाटले की त्याची आई विश्रांती घेत असताना त्याची पत्नी खूप त्रास सहन करत आहे. आदित्य रागाने मुठी आवळत म्हणाला, एक मर्यादा असते आई. पण ना, मी मान्य करतो की ती म्हातारी आहे, पण तिला भाज्याही कापता येत नव्हत्या का? तिला सोफ्यावर बसून कपडेही घडी करता येत नव्हते का? तू या घरात नवीन आहेस, तुला अजून सवय नाहीये, तरीही तू खूप काही करत आहेस आणि ती दिवसभर झोपते. सोनमने आदित्यला विचारले. सोनमने आदित्यच्या खांद्यावर डोके ठेवले, जेणेकरून आदित्यला तिच्या चेहऱ्यावरचे धृत हास्य दिसू नये. सोनम हळू आवाजात पण आगीत तेल ओतत म्हणाली, आदित्य जाऊ दे, रागावू नकोस. कदाचित त्यांना माझा स्वयंपाक आवडत असेल म्हणून ती स्वतःहून उठत नाही. मी बाम लावीन, तू उठ आणि तू फ्रेश हो. आदित्य म्हणाला, नाही सोनम, हे चुकीचे आहे. डॉक्टरांनी तुला ताण देऊ नकोस असे सांगितले आहे. मी आताच आईशी बोलतो. आदित्य रागाने उठला आणि त्याच्या आईच्या खोलीकडे गेला. सोनम सोफ्यावर मागे झुकली. तिने तिचा फोन उचलला आणि स्क्रीनवर तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या ओठांवर एक राक्षसी हास्य पसरले. तिचा बाण बरोबर निशाण्यावर लागला होता. तिने स्वतःशी विचार केला, आत्ता मजा येईल जेव्हा मुलगा त्याच्या आईला धडा शिकवेल. खोलीत कौशल्याजी दाराशी उभ्या होत्या. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिच्या रडण्याचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून तिने तिचा पदर तोंडावर घट्ट दाबला. तिचा मुलगा, ज्याला तिने रक्त आणि घामाने वाढवले होते, तो आता तिच्याशी भांडायला येत होता. कौशल्याजी मनात दुःखी होऊन म्हणाल्या, बाळा, ज्या आईच्या हातावरचे फोड तू लहानपणापासून पाहिले नाहीत, आज तू तुझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचा खोटा घाम आणि खोटी जखम पाहिलीस. आज तुझ्यासाठी मी माझा हात जाळला, माझी पाठ दुखते आणि तुला वाटतं मी आळशी आहे. अरे देवा, प्रेमाची कसली परीक्षा आहे. सून एसी मध्ये झोपते आणि आई आगीत तडफडत होती, पण ज्या सुनेने फक्त नाटक केलं तिला सहानुभूती मिळाली. तेवढ्यात दरवाजा ठोठावला. आदित्य खोलीत प्रवेश करणार होता. कौशल्याने पटकन आपले अश्रू पुसले आणि झोपल्याचे नाटक केले, जेणेकरून तिच्या मुलाला वाटणार नाही की ती दारात उभी आहे आणि ऐकत आहे, नाहीतर सोनम तिला घराबाहेर हाकलून लावेल. आदित्यचा चेहरा रागाने लाल झाला होता. आदित्य मोठ्या आवाजात म्हणाला, वा आई वा, मी मानलं तुला. बाहेर सोनम वेदनेने कणत आहे. तिची कंबर दुखते आणि तू इथे एसी मध्ये हवेत आरामात झोपतेस. कौशल्याजीने थरथरत्या हातांनी तिचे चष्मा उचलून घालण्याचा प्रयत्न केला. बाळा, तू कधी आलास? मी फक्त मध्येच ओरडत आदित्य म्हणाला. हे काय आहे आई? मला खोटं ऐकायचं नाहीये. सोनमने मला सगळं सांगितलं. ती सकाळपासून एकटीच संपूर्ण घरातील काम सांभाळत आहे. झाडू मारणं, पुसणं, स्वयंपाक करणं, कपडे धुणं, आणि तू तर एक ग्लास पाणीही तिला दिले नाही. आई, तुला लाज वाटत नाही का? ती फक्त एक लहान मुलगी आहे, या घरात नवीन आहे. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितले आहे आणि तू तिला मोलकरणीसारखे काम करायला लावत आहेस. कौशल्याजींचे मन दुखावले गेले.
ती ओरडली, बाळा, माझ्या मनगटाकडे बघ, माझ्या पायांकडे बघ. मी पहाटे 5 वाजल्यापासून तिथेच उभी आहे. पण मग तिला दाराबाहेर सोनमची सावली दिसली. सोनम तिथेच उभी राहून ऐकत होती. जर तिने तोंड उघडले तर उद्यापासून तिची औषधे बंद होतील. कौशल्याजीने डोके टेकवले आणि गुदमरलेल्या आवाजात म्हणाल्या, माझी चूक झाली बाळा. माझे शरीर साथ देत नाही. म्हणून आदित्यने निराशेने डोके धरले आणि आदित्य कडवटपणाने म्हणाला, तुझे शरीर साथ देत नव्हते की तुझा हेतू अस्पष्ट आहे का? जेव्हा बाबा होते तेव्हा तू घरातील सर्व कामे करायचीस. आता काय झाले आहे? तुला सोनमचा हेवा वाटतो का? तू आराम का करावा? बघ आई, मी दिवसभर ऑफिसमध्ये खूप मेहनत करतो. तुम्हाला सर्व सुखसोयी आणि सुखसोयी पुरवता याव्यात म्हणून. मी घरी येऊन हे सासू सुनेचे नाटक सहन करू शकत नाही. आदित्यने एक पाऊल पुढे टाकले आणि त्याने बोट दाखवले, जे कौशल्याच्या छातीत खंजिरासारखे घुसले. आई, नीट ऐक. सोनम माझी बायको आहे. जर तू तिला आजारी पाडलंस किंवा तिला काही त्रास दिलास तर माझ्यापेक्षा जास्त वाईट कोणीही नाही. जर तू घरकामात मदत करू शकत नसशील तर कमीत कमी ओझे तरी बनू नकोस. ओझे होऊ नकोस. ओझे. हे शब्द कौशल्याच्या कानावर वितळलेल्या शिशासारखे पडले. ज्या मुलाला तिने 9 महिने आपल्या पोटात ठेवले होते त्याला ओझे नाही तर आशीर्वाद मानून आज त्याने तिला ओझे म्हटले. आदित्यने लगेच खोलीचा लाईट बंद केला आणि म्हणाला, आता झोपा. तू दिवसभर असंच करत होतीस. दार पुन्हा जोरात बंद झालं. खोलीत पुन्हा अंधार पडला. पण यावेळी अंधार फक्त खोलीत नव्हता तर कौशल्याच्या आयुष्यात होता. तिने कौशल्याजींच्या आयुष्याचा ताबा घेतला होता, माझ्या आयुष्याचा नाही. तिने तिचा पदर तोंडात धरला, गुडघ्यांमध्ये डोके ठेवले आणि अंधारात शांतपणे रडली. तिचे जळलेले मनगट दुखत होते, पण तिचे मातृत्व आज ते पूर्णपणे जळाले होते. आणि बाहेर हॉलमध्ये सोनम तिच्या नवऱ्याला मिठी मारून तिचा विजय साजरा करत होती. रात्री 11 वाजता जेवणाच्या टेबलावर शांतता होती. फक्त चमच्यांच्या प्लेट्सवर आदळण्याचा आवाज ऐकू येत होता. सोनम नाजूक होती. सोनम चमच्याने भात खात होती. तिच्या चेहऱ्यावर विजयाचे भाव होते. दरम्यान कौशल्या जेवणाच्या टेबलावर कोपऱ्याच्या खुर्चीवर गप्प बसली होती, जणू ती गुन्हेगार आहे. तिच्या प्लेटमध्ये कोरडी भाकरी आणि थोडीशी डाळ होती. तिचा डावा हात टेबलाखाली होता आणि ती हळूहळू उजव्या हाताने घास तोडत होती. आदित्यने त्याच्या आईकडे पाहिले. तो खूप रागावला होता, पण मीठ तिच्या बाजूला ठेवले होते म्हणून तो रागाने म्हणाला, आई, डाळीत मीठ कमी दिसते. कृपया मला मीठ द्या. कौशल्या क्षणभर थांबली. मीठ ते तिच्या उजवीकडे थोडे अंतरावर होते. सवयीप्रमाणे तिने ते उचलण्यासाठी तिचा उजवा हात पुढे केला. हात पुढे करताच तिच्या साडीचा पदर तिच्या मनगटावरून सरकला. तिथे तिच्या मनगटाच्या अगदी वरती एक खोल लाल आणि काळी पडलेली जखम होती. त्वचा सोलून निघाली होती आणि पाण्याच्या फोडांनी भरलेली होती. दुपारी इस्त्री करताना जळाल्यामुळे आणि त्याच्या शेजारी एक गडद निळा डाग होता, जो सोनमने ढकलल्यामुळे आणि जमिनीवर पडल्यामुळे ते घडले. आदित्यची नजर त्या भयानक जखमेवर पडताच त्याचे तोंड त्याच्या हातातच राहिले. त्याने विजेच्या वेगाने आईचे मनगट धरले. आदित्य डोळे मोठे करून थरथर त्या आवाजात म्हणाला, आई,
हे काय आहे? अरे देवा, इतकी खोल जखम आणि हे निळे डाग, जणू कोणीतरी तुला मारले किंवा जोरात दाबले. कौशल्याचे संपूर्ण शरीर थरथर कापले, जणू तिला विजेचा धक्का बसला आहे. ती अचानक थांबली. तिने तिचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि लगेच तो तिच्या पदराने झाकला. तिच्या डोळ्यात वेदना नव्हती, उलट सोनमची भीती होती. कौशल्याची घाम पुसत म्हणाल्या, बरं, काही नाही बाळा. ते पोळ्या भाजताना तव्याच्या काटावर लागले आणि हे निळे चिन्ह. मी दाराच्या चौकटीवर पडले होते. मी म्हातारी आहे, मला नीट दिसत नाही. समोर बसलेली सोनम क्षणभर घाबरली. चमचा तिच्या हातातून जवळजवळ तो थोडक्यात घसरण्यापासून वाचला, पण तिने लगेचच आपला पवित्रा बदलला. सोनम सहजपणे परिस्थिती दाबण्याचा प्रयत्न करत म्हणाली, हो आदित्य, आई आजकाल खूप बेफिकीर झाली आहे. मी तिला असं करू नको असंही सांगितलं. ते राहू दे, मी करेन पोळ्या. पण ती ऐकत नाही. तिने स्वयंपाकघरात जाण्याचा आग्रह धरला आणि तिचे हात जाळले. नाही का? आता तू तिला समजावून सांग. आदित्यने सोनमचे ऐकले, पण यावेळी त्याने होकार दिला नाही. त्याने जेवायचे थांबवले. त्याची नजर त्याच्या आईच्या झाकलेल्या हातावर खिळली होती. त्याचे मन एखाद्या गुप्त हेरासारखे काम करत होते. आदित्य मनात विचार करत होता की खोटे, हे उघड खोटे आहे. जर तुझा हात पोळ्या बनवताना जळला असेल तर तुझ्या बोटांच्या टोकांवर किंवा तळ हाताच्या काठावर जळला. मनगटाचा वरचा भाग तव्याला कसा स्पर्श करू शकतो? आणि ती जखम, ती गोल तव्याची नसून जड त्रिकोणी वस्तूचा लोखंडाच्या टोकासारखा वाटत होता. आणि तो निळा डाग दारावर आदळल्याने कपाळावर किंवा खांद्यावर जखम होते, मनगटाच्या आतील भागात नाही. ती डाग जणू कोणीतरी मनगट मुरडले आहे किंवा ढकलले आहे असे दिसत होते. आई 40 वर्षापासून पोळ्या बनवत आहे आणि इतकी बालिश चूक कशी करू शकते? आदित्यने हळूच डोके वर करून सोनमकडे पाहिले. सोनम पाणी पीत होती, पण ग्लास धरताना तिच्या बोटांना किंचित थरथर कापत होती. तिच्या डोळ्यात काळजीच नव्हती, तर ती तर चोराची चिंता होती, जी पकडली जाण्याची भीती बाळगते. आदित्यला समजले, डाळीत काहीही गोंधळलेले नाही. संपूर्ण डाळ गोंधळलेली आहे. तो काहीही बोलला नाही. तो फक्त शांतपणे उठला. माझे पोट भरले आहे, मी झोपायला जात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आदित्य तयार झाला आणि हॉलमध्ये आला. त्याने त्याचा लॅपटॉप बॅग उचलली. सोनम सोफ्यावर बसून मासिक वाचत होती किंवा वाचण्याचे नाटक करत होती. आदित्य सपाट आवाजात म्हणाला, सोनम, मी ऑफिसला जात आहे. आज माझी खूप महत्वाची क्लायंट मीटिंग आहे, त्यामुळे मी कदाचित उशिरा परत येईल. जीवनाची वाट पाहू नकोस. सोनमचा चेहरा उजळला. तिचा नवरा उशिरा परत येणार होता याचा अर्थ असा की तो पुन्हा दिवसभर वरचढ असेल. ठीक आहे, काम महत्वाचे आहे. तू तुझ्या फुरसतीनुसार ये. मी घराची चांगली काळजी घेईन. बाय. सोनमचा चेहरा शांत झाला. काटा निघाला आहे. आता तू मोकळी आहेस. आदित्यने त्याच्या आईच्या खोलीकडे पाहिले. दार बंद होते. तो जड अंतकरणाने घराबाहेर पडला, गाडी सुरू केली आणि निघून गेला. सोनम धावत जाऊन दरवाजा बंद केला. स्वतःशी म्हणाली, बरं झालं, धोका टळला आहे. आता मी त्या म्हाताऱ्या बाईला सांगेन की काल रात्री तिला हात दाखवण्याची हिंमत कशी केली.
पण आदित्य ऑफिसला गेला नव्हता. त्याने त्याची गाडी सोसायटीच्या बाहेर काढली आणि 2 रस्त्यांवर एका झाडाखाली पार्क केली. त्याने त्याचे घड्याळ पाहिले. सकाळी 9:15 झाली होती. जर सोनम म्हणते तसे आई खरोखर झोपली असेल तर घर शांत असेल. पण जर माझा संशय खरा असेल तर त्या घरात सध्या काहीतरी वेगळेच चालू असेल. आदित्यने गाडीतच त्याचे बूट काढले आणि आवाज येऊ नये म्हणून स्पोर्ट बूट घातले. तो गाडीतून उतरला आणि घराकडे परत गेला. तो मुख्य गेटमधून गेला नाही, तो घराच्या मागच्या बाजूला गेला, जिथे स्वयंपाकघराचा मागचा दरवाजा होता. सुदैवाने आदित्य नेहमीच त्या दरवाजाची एक अतिरिक्त चावी त्याच्या पाकिटातील एका गुप्त खिशात लपवून ठेवत असे. तर सोनमला माहीत नव्हते. थरथर त्या हातांनी तिने कुलपात चावी घातली. हळूहळू आवाज न करता कुलूप उघडले. त्याने दार हलकेच ढकलले. स्वयंपाकघरातून आवाज येत होते, भांडी पडण्याचा आवाज आणि कोणीतरी ओरडण्याचा मंद आवाज. आदित्यचे हृदय धडधडू लागले. तो जिनेच्या मागे लपला, त्याचा फोन काढला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केले. आता सत्य उघड होणार होते. सकाळचे 9:30 वाजले होते. हॉल आणि घराचा मागचा भाग स्वयंपाकघरात होता. आदित्यने श्वास रोखला आणि मांजरीप्रमाणे चोरून मागच्या दाराने स्वयंपाकघरात पाऊल ठेवले. त्याने स्वतः भिंतीमागे लपून बसला. तिथून तो संपूर्ण हॉल पाहू शकत होता, पण हॉलमध्ये बसलेल्या व्यक्तीला तो दिसत नव्हता. त्याने खिशातून फोन काढला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत राहिला. त्या दृश्याने त्याचे रक्त उकळले. त्याच्या नसा ताणल्या. हॉलमध्ये सोनम सोफ्यावर पडली होती. तिचे पाय एखाद्या टायकन सारखे पसरले होते. टीव्हीवर मोठ्याने पार्टीचे गाणे वाजत होते. तिच्या हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात फोन होता. ती तिच्या आईशी बोलत होती. अरे हो आई, मी आदित्यला पूर्णपणे मूर्ख बनवले आहे. त्याला वाटते की त्याच्या प्रिय आईला वृद्ध आजार आहे. बिचारा माझा नवरा. कोणास ठाऊक, मी तिच्या आईला मोलकरींसारखं काम करायला लावते. मोलकरणीही पैसे मागतात, पण ती फुकट काम करते. सोनमने चहाचा एक घोट घेतला आणि हसून म्हणाली, आणि तुला माहितीये काय, काल त्या चिमट्यांनी तिला थोडे जोरात मारले. म्हातारीच्या मनगटाला थोडे जोरात लागले होते. जर आदित्यनं ते रात्री पाहिले असते तर त्रास झाला असता. पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाले की ते निष्काळजीपणामुळे जळून गेले. मूर्खाने मान्य केले. इथे स्वयंपाकघराच्या फरशीवर 60 वर्षीय कौशल्याजी बसल्या होत्या. तिच्या हातात तिच्या शेजारी एक जड मुसळ पडले होते. ती ताजे मसाले दळत होती. ती जेव्हा जेव्हा जड मुसळ उचलत असे तेव्हा तिचे जळलेले मनगट खूप दुखत असत आणि तिच्या तोंडातून एक दुखणारा आवाज येत असे. पण ती थांबत नव्हती. मग सोनमची नजर स्वयंपाकघराकडे वळली. सोनम सोफ्यावर बसून मोठ्या आवाजात म्हणाली, अरे म्हातारी, तू इतक्या हळू हात का हलवत आहेस? नाटक करणं बंद कर. तुझा मुलगा ऑफिसला गेला आहे. आता तुला कोणीही वाचवणार नाही. लक्षपूर्वक ऐक. जर तू हा मसाला 10 मिनिटात दळला नाहीस तर काल मी तुझे हात जळले होते आणि आज मी तुझ्या तोंडावर गरम पाणी टाकेन. समजलं? कौशल्याचे मन भीतीने भरून आले. ती भीतीने आपले हात वेगाने हलवू लागली. तिच्या डोळ्यातून पडणारे अश्रू तिच्या मुलाच्या जेवणासाठी बनवल्या जाणाऱ्या
मसाल्यांमध्ये मिसळत होते. आदित्यला हे सहन होत नव्हते. त्याच्या डोळ्यात पाणी होते, पण ते दुःखाचे अश्रू नव्हते, तर तीव्र रागाचे होते. तो स्वयंपाकघराच्या मागून बाहेर पडला. पूर्णपणे शांत जमिनीवर बसलेल्या त्याच्या आईने त्याला पाहिले. तिने डोळे मोठे केले आणि तिने इशारा केला, बाळा, काहीही बोलू नकोस. पण आदित्यने त्याच्या आईला गप्प राहण्याचा इशारा केला. तो हॉलमध्ये घुसला आणि सोनमच्या सोफ्याच्या मागे उभा राहिला. सोनमला ते लक्षातही आले नाही. ठीक आहे आई, मी फोन ठेवते. मला उठून या म्हातारी बाईला धडा शिकवावा लागेल, नाहीतर ती माझ्या मनाला त्रास देईल. सोनमने फोन ठेवला आणि सोफ्यावरून उठण्यासाठी वळली. तिचा चेहरा आदित्यच्या छातीपासून फक्त 2 इंच अंतरावर होता. सोनम ओरडली. सोनमची किंकाळी तिच्या घशात अडकली. आदित्य तिच्या समोर उभा होता. त्याचे डोळे अंगारासारखे लाल झाले होते. कपाळावरील नसा ताणल्या गेल्या होत्या आणि त्याचा जबडा घट्ट आवळला गेला होता. सोनमचा फोन तिच्या हातातून निसटला आणि जोरात जमिनीवर पडला. तिच्या चेहऱ्यावरील सर्व अश्रू नाहीसे झाले. जणू कोणीतरी ते दाबून काढले आहे. सोनम घामाने भिजलेली. आदित्य, तू तर मीटिंगमध्ये होतास. हो, मी एका मीटिंगला गेलो होतो, पण मी विसरलो की मी माझ्या देवीसारख्या आईला घरी एका जल्लादाच्या देखरेखीखाली सोडले होते. सोनमचे ओठ थरथर कापू लागले. तिने आदित्यचा हात धरण्याचा प्रयत्न केला. आदित्य, माझं ऐक. मी फक्त आईशी मस्करी करत होते. तू गैरसमज करत आहेस. आदित्यने तिचा हात झटकन बाजूला केला. जणू काही तिने घाणेरड्या गोष्टीला स्पर्श केला आहे. तो घाईघाईने स्वयंपाकघराकडे निघाला. त्याने खाली वाकून कौशल्याच्या हातातून जड मुसळ घेतला आणि बाजूला फेकून दिला. त्याने थरथर त्या आईला आपल्या बाहूमध्ये उचलले. आई, मी तुला शपथ देतो, मला खरं सांग, भाकरी भाजताना तुझा हात जळाला का की या चेटकिनीने तो चिमट्याने जळाला? कौशल्या आत खोटे बोलू शकली नाही. तिच्या मुलाचे प्रेम पाहून तिचे हृदय तुटले. तिने डोके टेकवले आणि रडू कोसळली. तिची शांतता आणि सर्व अश्रू सर्व काही साक्ष देत होते. आदित्यने त्याच्या आईला सांगितले. आदित्यने त्याच्या आईला खुर्चीवर बसवले आणि वळून सोनमकडे गेला. सोनम मागे सरकत राहिली जोपर्यंत तिची पाठ भिंतीवर आदळत नाही. माफ करा आदित्य, कृपया माफ करा. आदित्य, प्लीज, मी चूक केली, माफ करा. काल तू माझ्या आईच्या नाजूक मनगटावर गरम चिमटे लावलेस आणि आज तू तिच्यावर गरम पाणी टाकणार होतीस. तुला माहिती आहे का, मी ते रेकॉर्डही केले आहे. मी ते व्हिडिओ पोलिसांना दाखवू शकलो असतो, पण आज मला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवावा लागला. आदित्यची नजर टेबलावर असलेल्या गरम चहाच्या कपवर पडली. जो सोनम पीत होती. त्याने एका झटक्याने कप हिसकावून घेतला. सोनम घाबरून ओरडली, नाही आदित्य, नाही, मला जाळू नकोस. तिने तिच्या हातांनी तिचा चेहरा झाकला. आदित्यने कप सोनमच्या चेहऱ्यावर नाही तर पूर्ण ताकदीने तिच्या उघड्या पायांजवळ जमिनीवर फेकला. काचेचे तुकडे फुटले आणि गरम चहा सोनमच्या पायावर पडला. सोनम उडी मारून सोफ्यावर चढली. आदित्य कठोर आवाजात म्हणाला, काय झालं? तुला चहाच्या एका थेंबाची इतकी भीती वाटते का? माझ्या आईचे मांस म्हणजे तुला केक
चा तुकडा वाटला का? तुला काय वाटलं? मी ऑफिसमध्ये बसेन, पैसे कमवीन, तुझ्या इच्छा पूर्ण करेन आणि तू माझ्या आईला गुलाम बनवशील? सोनम, तू फक्त प्रेम वाटून घेतलं नाहीस, तू एका मुलाचा आणि एका नवऱ्याचा विश्वासही तोडलास. तुझा आदर धोक्यात आला आहे. आदित्यने मुख्य दरवाजा पूर्णपणे उघडला. बाहेर जा आत्ताच या कपड्यांमध्ये. आदित्य, मी कुठे जाऊ? लोक काय म्हणतील? कृतज्ञ रहा, मी तुला बाहेर काढत आहे. जर मी पोलिसांना फोन करून ज्येष्ठ नागरिक अत्याचार कायदा आणि घरगुती हिंसाचार अंतर्गत गुन्हा दाखल केला तर तुला आयुष्यभर तुरुंगात जावे लागेल, जिथे तुला खरा मसाला दळून घ्यावा लागेल. आदित्यने सोनमला सांगितले, तुला त्रास सहन करावा लागेल. आदित्यने सोनमचा हात धरला आणि तिला दाराबाहेर ओढले. आदित्य म्हणाला, माझा वकील घटस्फोटाची कागदपत्रे तुझ्या आईच्या घरी पोचवेल. आता तिथे जा आणि तुझी रील बनव. सोनमच्या तोंडावर त्याने दार बंद केले. घरात आता शांतता होती. आदित्य स्वयंपाकघरात परत आला. कौशल्याजी अजूनही घाबरल्या होत्या. आदित्यने आईच्या पायावर डोके ठेवले आणि लहान मुलासारखा रडू लागला. आई, मला माफ कर. माझ्या घरात तू या अवस्थेत आहेस हे मला कळलेही नव्हते. कौशल्याजीने तिच्या जळलेल्या हाताने तिच्या मुलाच्या डोक्याला हात लावला. ठीक आहे बाळा, कदाचित उशीर झाला आहे, पण माझा राम वनवासातून परतला. त्या दिवशी केवळ एका सुनेने घर सोडले नाही, तर कलियुग देखील त्या घरातून निघून गेले. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.